सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ। सुनेत्रा पवार ठरल्या महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री। सुनेत्रा पवारच अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा। पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लागणार। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानं रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवारांचा दावा। पार्थ पवारांनी बोलून दाखवली राज्यसभेवर जाण्याची इच्छा। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांना कल्पनाच नव्हती। माझ्याशी काहीच चर्चा झाली नाही, शरद पवारांनी व्यक्त केली खंत। सुनेत्रांच्या निवडीची मागणी त्यांच्या पक्षातून, शरद पवारांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या ही अजितदादांची इच्छा होती, पण त्यांच्या जाण्यानं विलिनीकरणात खंड। विलिनीकरणाच्या चर्चेवर पहिल्यांदाच शरद पवारांनी सोडलं मौन। 17 जानेवारीला अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीचा व्हिडिओ समोर। बैठकीत विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती। 17 तारखेची बैठक विलिनीकरणाची नव्हे तर झेडपी निवडणुकांबद्दल होती। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा तटकरेंनी फेटाळला। राष्ट्रवादी एकत्रीकरणाची अजितदादांची इच्छा होती। 4-5 वेळा माझ्या घरी येऊन जेवून चर्चा करून गेले। जयंत पाटलांचा खुलासा। 12 फेब्रुवारी ही तारीख ठरल्याचंही केलं स्पष्ट। बारामतीत पार्थ पवार आणि शरद पवारांमध्ये तासभर बैठक। पवारांसोबत बैठकीनंतर सुप्रिया सुळेंसोबतही चर्चा। सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा। शहा फडणवीस हे देखील निर्णय घेतील। शेवटी भाजप मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष, संजय राऊतांची टीका। शपथविधीसाठी इतकी घाई का, या प्रश्नावर मंत्री छगन भुजबळ भडकले। अजितदादा गेल्यानंतरचा आजचा 4था दिवस, अजून किती दिवस थांबायचं, भुजबळांचा सवाल। उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी थोडं थांबायला हवं होतं, मंत्री संजय शिरसाटांचं मत। तर राजकीय घडामोडी पाहता माणसापेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटतेय, सनसनाटी टीका। अजितदादांचा अस्थिकलश महाराष्ट्रभर नेणार। तालुक्यात खेड्यात अस्थिकलश नेणार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।